दिसणारे बदल त्याच्यातील हे शाळा आणि वर्ग हे कसे दिसते त्याच्यातील पहिली पायरी आहे मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे. त्या पायरीमध्ये वर्ग आणि शाळा कसे दिसते. वर्गामध्ये स्वयं अध्ययनास पूरक असे आवश्यक शैक्षणिक साधने असावी आणि स्वयंप्रेरणेने तयार केलेले शैक्षणिक साधनेही वर्गामध्ये असावे. परत त्यानंतर दुसरी पायरी आहे आव्हान देणे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरानुसार आणि आव्हानाच्या प्रकारानुसार आणि विविध बुद्धिमत्तेच्या आधारावर विचार करून आव्हानांची यादी तयार केलेली असेल तर आणि नंतर संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी संसाधने उपलब्ध करून देतात आणि वर्गात विद्यार्थ्यांना समान संधी दिली जाते. छान छान. बाकीचं म्हणताय कोणी आणलेले आहेत किंवा त्याचा सोर्स जो आहे तो झालेलं आहे तुमचं. आता थोडंसं रिपीटच होणार आहे कारण की मुद्दे तेच असणार आहे. अध्ययन निष्पत्ती आहेत ना आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये. त्या कुठून आणलेले आहेत म्हणजे कोणी त्याचा संदर्भ दिलेला आहे की त्याच्यातून त्या आलेले आहेत. NCERT बरोबर ना. NCERTनी आपल्याला 2017ला दिलेले आहेत. सर्वात अगोदर पालकांना दिलेले आहेत बरोबर आहे ना. तर त्यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आलेले आहेत म्हणजे विद्यार्थ्यांसाठी देखील आणि आपल्यासाठी देखील. आता अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय दिलेले पुस्तकात व्याख्या काय आहे. आपण जे काही दिले त्याला वर्षभरामध्ये त्याच्यातून जी त्याची अपेक्षित वर्तन बदल म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे त्या अध्ययन निष्पत्तीतून त्याच्या वर्षभरामध्ये काय बदल अपेक्षित आहे ते जर येत असेल तर ते काय झालं अध्ययन निष्पत्ती बरोबर आहे. त्याच्यानंतर अध्ययन निष्पत्तीची गरज हे आपल्या मागच्या याच्यामध्ये पण झालेले आहे आव्हान पुस्तिका हे करताना की गरज का आहे ह्या अध्ययन निष्पत्ती का आल्या असतील. त्या आल्यामुळे आपल्याला कशासाठी इच्छा दिशा मिळत आहेत. आपल्याला अध्यापन प्रक्रियेसाठी योग्य दिशा मिळते. त्याच्यानंतर अध्ययन अनुभव कोणते द्यायचे त्याच्यासाठीची दिशा मिळते किंवा ते आपल्याला ठरवता येणार आहे. काठिण्य म्हणजे काठिण्य पातळीवर जाण्यासाठी म्हणजे उद्दिष्ट आपण एक ठेवलंय त्या अध्ययन निष्पत्तीप्रमाणे तर तिथे जाण्यासाठी. त्याच्यानंतर मूल्यमापनासाठी पण आपल्याला एक दिशा मिळते आणि आपली इयत्ता असेल विषय असेल घटकनिहाय आपली अध्ययन पद्धती जी आहे त्याची एक निश्चिती मिळते. म्हणजे हे 4 घटक दिलेले आहेत की ह्या गरजेमुळे अध्ययन निष्पत्ती आलेली आहे. अशी गरज निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे या अध्ययन निष्पत्ती दिल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच्यासाठी जे मी म्हणत होते की संदर्भ काय आहे येण्यामागे काहीतरी कारण असेल ना नुसतंच आलंय असं नाही आहे. तर जे आपलं RTI ॲक्ट आहे त्याच्यामध्ये भाग 7 मधलं कलम 22(3) मध्ये तरतूद केलेली